नमस्कार मंडळी. उरलेला शिळा भात असेल तर त्यापासून काय पदार्थ बनवायचा हा आपल्याला प्रश्नच पडतो. बरेचदा आपण फोडणीचा भात किंवा राईस फ्राय असं काहीतरी करतो. तर आता आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत. तर एका मिक्सरच्या जारमध्ये उरलेला भात काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये रवा घालायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे 1 वाटीभर आणि थोडं दही घालायचं आहे. 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे आपण आणि बारीक चिरलेला थोडासा पालक घालायचा आहे 1 वाटीभर. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. त्यामुळे मिक्सरला लावताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे पेस्ट चांगली वाटली जाईल. पाणी ह्या ठिकाणी आपण 1 वाटीभर घातलेलं आहे. जेवढं दही घेतलं आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे. रवा आपण 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटीभर पाणी परत ॲड केलेलं आहे आपण त्यामध्ये. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी याची असली पाहिजे. आता ह्याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे, आलं घ्यायचं आहे, थोडंसं मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे. आणि आता ह्याची पण मिक्सरला एक चटणी बनवून घ्यायची आहे. चटणी बनवताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. आता आपला तवा छानपैकी तापवून घेतलेला आहे आपण. आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण ह्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच पसरवायचं, जास्त पातळ नाही पसरवायचं आहे. मुलांच्या शाळेसाठी अतिशय हेल्दी आणि अतिशय पौष्टिक आणि अतिशय टेस्टी असा नाश्ता आहे हा. आपण ह्याच्यामध्ये पालक घातल्यामुळे तो टेस्टी आणि हेल्दी दोन्ही होणार आहे. डब्यामध्ये दिल्यानंतर मुलं नक्कीच संपवून येतील. डोसा तव्यावर घालून झाल्यानंतर 1 मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटानंतर झाकण काढून परत थोड्या वेळ तसाच ठेवून द्यायचा. थोडा वाफवून घ्यायचा आणि थोडासा वाफवून झाल्यानंतर त्याला तेल लावायचं आहे. ब्रशने छानपैकी तेलाचं कोटिंग करायचं आहे त्याला आणि नंतर तो उलट करून परत दुसऱ्या साईडनी पण 1 मिनिटभर वाफवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. किती सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही. भेटूयात अशाच चमचमीत, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.